मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आज तारीख आहे 6 जुलै 2023 आणि आपण जात आहोत छलाल ट्रेकला. छलाल एक छोटंसं विलेज आहे कसोलमध्ये, तर ते थोडं एक्सप्लोअर करूया. आणि तिथे जायला वे आहे आपल्या जिथे आपण स्टे घेतला त्याच्या समोरच्याच गल्लीमधून वे जातो. बोर्ड लावला एक छलाल ट्रेक. पुढे आल्यावर हा ब्रिज लागतो. या ब्रिजने आपण पलीकडे जाऊ शकतो रिव्हरच्या. ही मागे पाहताय तुम्ही, ती पार्वती रिव्हर आहे आणि पावसामुळे खूप पाणी जास्त आहे. तर हा ब्रिज आहे, ज्या ब्रिजने तुम्ही पलीकडे येऊ शकता. हा वे आहे छलाल विलेजला जायचा. इथून बाईक्स पण जातात, बाईकने पण तुम्ही जाऊ शकता. तर एक मस्त निसर्गाचा आनंद घेत तुम्ही इथून फिरू शकता रिव्हरच्या बाजूने आणि फोटोज वगैरे पण काढू शकता चांगले चांगले. कसोलमध्ये बघण्यासारखं जे मणीकरण आपण काल बघितलं होतं ते, आणि विलेज खूप चांगले चांगले आहेत जे रिव्हरच्या बाजूला आहेत. तिथे जाऊन फोटो काढायची मजा आहे आणि फुल एकदम नॅचरल ब्युटी बोलाल ना, तर ती मजा घेता येते तुम्हाला इथे येऊन. मोठी गाडी इथे येऊ शकत नाही, त्यामुळे जर त्यांना सामान आणायचं असेल या बाजूला ते असं उचलून आणायला लागतं. इतकी मेहनत आहे, विचार करा तुम्ही. सकाळी आम्ही आधी विचार करत होतो की इथे स्टेला यायला, इथे कॅम्पिंग आहे, तर रिव्हर्स कॅम्पिंग आपण केली असती. समजा एवढं आपण इथे आलो तर आपल्याला तेवढा बॅग कॅरी करायला लागल्या असत्या. नाहीतर त्यांनी ऑप्शन दिला होता की आम्ही गाडी पाठवतो, 500 रुपये गाडीचं घेणार, म्हणजे एका गाडीचे. आपल्या बॅग्स एवढे आहेत, आपल्याला एक गाडी जमणारच नव्हती, परत 1000 रुपये एक्स्ट्रा टाकायला लागले असते. इथे राहिलं असतं तर इथून बाहेर जाताना प्रॉब्लेम आला असता, कारण समजा आपल्याला मेन रोडला जायचं आहे किंवा पुढे तोषला वगैरे जायचं आहे तर तो प्रॉब्लेम होईल. ते तुम्हाला इथून परत बाहेर चालत जायला लागेल, नाही तर परत त्यांची गाडी वगैरे बघायला लागेल. म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून आहेत तिथे स्टे कंटिन्यू केला आणि हे जस्ट एक्सप्लोअर करायला आलो आहे. आणि इथे थोडा दिवस स्पेंड करू. शेवटी इथे पण तेच रिव्हरवर फोटो काढणार होतो, ते आता नॉर्मल काढू. तर हे आलू बुखार आहेत आणि पिकल्यावर असे होतात. हे तुम्ही खाल्लं असेल. आणि किती आलेत झाडाला. भारी आहे रे. तर आपण जातोय ATS कॅफेला. आणि जो इकडे आहे लोकेशन, हा इकडे कॅफे आहे ATS कॅफे आणि समोरच त्यांचा स्टे आहे. स्टेचे प्राइजेस समथिंग अराउंड 7000 वगैरे आहे त्यांचे. तर हा एक ब्रिज आहे जो मेन रोडने खाली येतो आणि इथून ATS कॅफे 300 मीटरवर आहे. तो जो दिसतो त्या साईडला. उसमें अंदर क्या लगे ये
हाँ, इसमें चने आएंगे और आलू टिक्की आएगी। ओके। ये आ गया टिक्की, ये कुलचा, कुलचे आ गए। ये रेडी है स्पेशल टिक्की कुलचा। मार्केटजवळ होमस्टे घेण्याचा हाच फायदा असतो की संध्याकाळी तरी ॲटलिस्ट तुम्ही इथे थोडं काहीतरी फिरायला येऊ शकता, त्यामुळे मजा येते इथे जवळपास राहायला। थोडीफार परत शॉपिंग बाकी आहे, कारण की आज आपला लास्ट दिवस आहे, म्हणजे उद्याचा एकच दिवस आहे, पण उद्या संध्याकाळी 8 वाजताची बस पकडायची आहे, त्यामुळे थोडंफार जे आहे ते आजच करूया शॉपिंग। दिवस नुसता चालण्यात गेला आजचा जास्त, आणि आता जेवलो आहे, हा आपल्या स्टेला आलो आहे जिथे आपण घेतला होता। तर उद्या काहीतरी नवीन एक्सप्लोअर करू, उद्या हाफ डे आहे आपल्याकडे। मॉर्निंग व्ह्यू काल कसा होता आणि आज उन्हामध्ये कसं आहे ते बघा। समोरच बर्फाचे डोंगर आहे पूर्ण, ढगांमुळे दिसत नसेल कदाचित। व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज तारीख आहे 7 जुलै 2023। आपला शेवटचा दिवस आहे कसोलमधला आणि या पूर्ण ट्रिपमधला, कारण की आज आपण निघणार आहोत चंदीगडला जायला आणि चंदीगडवरून मुंबईला जायला निघणार आहोत। तर उद्या दुपारी आपली ट्रेन आहे 12 वाजता चंदीगड टू मुंबई। आज शेवटचा दिवस युटिलाइज करायचा म्हणून एक विलेज एक्सप्लोअर करायला आलो आहोत, तोष म्हणून। तर त्याच्यासाठी आम्ही कसोलवरून निघालो, बस पकडली, जी लोकल बस आहे ती बर्शेनीला आलो, कारण की तोषला डायरेक्ट बस जात नाही। तर बर्शेनीपर्यंत आपले 50 रुपये पर हेड तिकीट झाली, आणि आता बर्शेनीपासून तोषला जायला तुम्हाला एकतर इकडे कॅब मिळतात ज्याचे पर हेड 300 रुपये वगैरे काहीतरी घेतात, नाहीतर तुम्हाला इथून बर्शेनी टू तोष अराऊंड 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक आहे, स्मॉल ट्रेक, चालत जायला लागतो। तसं आपण चालत जायचा विचार करतो आहे। तर आता बर्शेनीला आल्यावर इथे थोडं नॉर्मल नाश्ता करायचा म्हणून आम्ही थांबलो आहे, आणि इथून खाऊन लगेच आपण वरती ट्रेक करायला चालू करूया। लास्ट स्टॉप आहे तो बसचा बर्शेनी, इथून सरळ तुम्हाला चालत जावं लागतं। या कार आहेत, जर तुम्हाला कारने जायचं असेल तर कारने जाऊ शकता तुम्ही। असला मस्त व्ह्यू आहे, सुंदर, एकदम सिनिक रोड आहेत। तर जे कसोलमधले ट्रेक आहेत 2, एक तोष आणि एक खीरगंगा, तर ते खीरगंगाचा जो ट्रेक आहे तो इथून चालू होतो असं जायला, आणि तोषला जाताना असं जावं लागतं तुम्हाला। पाऊण तास जागा चालतोय, वळणावळणाचे रस्ते आहेत आणि चढणीचे रस्ते आहेत, नॉर्मल रस्ते चालायला, पण चढण आहेत आणि वळण आहेत, त्यांनी दमछाक होते जास्त। पण हा रूट खूप सिनिक आहे, तुम्हाला मस्त सीन्स दिसतील तिकडे बघायला। आपण पोचलो आहोत तोष विलेजला, हे दिसतंय ते पूर्ण तोष विलेज आहे। 1 तास लागतो तरी पण। इथे खूप जास्त स्टे आहेत, मला वाटलं विलेज एकदम विलेजसारखं असेल,
तर मोस्टली माझ्यामध्ये तोषमध्येच राहायला सगळे येत असतील, कारण की इथे नाईट पार्टीज खूप होतात. तर पिंकी दिदी कॅफे म्हणून इकडे आहे, ते बघायला जाऊया, जिकडून 360 व्ह्यू दिसतो तोषचा. या कॅफेमध्ये आपण पोचलो आहोत. कॅफेकडं पिंकी दिदीज द लास्ट रिसॉर्ट अँड कॅफे 360 डिग्री. हा लास्ट कॅफे आहे या डोंगरावरचा, म्हणजे तोषमधला हा डोंगर एक. आणि इकडे स्टे पण आहे, तुम्ही स्टे पण घेऊ शकता तिथे. एक प्लेन लस्सी मागवली, एक थोडी अशी मँगो लस्सी मागवली, आणि स्वप्नालीने वॉटरमेलन मागवलं. सगळं पानचट आहे. इकडे स्टे पण आहे. 6 लोकांसाठी विचारलं तर एक मोठा स्टे होता त्यांच्याकडे, तर त्याचे 5000 रुपीज सांगितले आहे मला. डिपेंड्स तुम्ही कोणत्या सीझनमध्ये येतात. आणि इथे नुसती हॉटेल्सच आहेत, जेवढे बघाल तेवढे हॉटेलच आहेत वरपर्यंत, सगळे स्टे आहेत. आम्हाला वाटलं मस्त काहीतरी विलेज वगैरे असेल. इकडे जर स्टेसाठी येणार असाल तुम्ही त्या कॅफेमध्ये 360 पिंकी दिदी कॅफेमध्ये, तर फक्त व्ह्यूसाठी कॅफे चांगला आहे तो. वरती जाताना हे जे व्ह्यू लागतात आहेत ना आजूबाजूचे, ते व्ह्यू बघण्यामध्येच मजा आहे खूप. बाकी डेस्टिनेशनला पोहोचण्यावर काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा चालतानाचा, असा व्ह्यू आहे चालायला. तोष हे एक हिप्पी प्लेस म्हणून ओळखलं जातं, कारण की मोस्टली इकडे फॉरेनर्स येतात. इस्रायल लोक जे खूप जास्त असतात इकडे तोष विलेजमध्ये. या बसने रिटर्न आलो आपण. खूप जास्त टाइम काढला बसने, 2 तास घेतले ट्रॅव्हलला त्यांनी. आता फालतूमध्ये उगाचचे. आपली जर्नी आता इथे संपते. कसोल लास्ट होता, चा दिवस होता. आम्ही आता निघतोय चंदीगडसाठी. उद्या सकाळी आपली मुंबईसाठी ट्रेन आहे चंदीगडवरून. तर आपण वोल्वोने जात नाही आहे, बिकॉज वोल्वोची तिकीट पण 900,000 आहे, आणि आम्ही 6 जण आहोत. आमच्या बॅगा खूप आहेत. वोल्वो आम्हाला कुठल्या तरी चंदीगडच्या सेक्टर 43 मध्ये वगैरे सोडणार होती, जिथून जंक्शन काहीतरी 17 किलोमीटर आहे, 12 का 17 किलोमीटर आहे. मग परत आपल्याला कॅब करायला लागली असती, आणि ती बस आपल्याला 3:30 वाजता सोडणार होती सकाळी. तर आम्ही विचार केला एक कॅब करूया इथूनच डायरेक्ट, ज्याचे सेम रेट होईल. आणि त्याचे सेम रेट झाले. 6000 मध्ये आम्ही सगळे जाणार आहोत चंदीगडपर्यंत डायरेक्ट जंक्शनला. तर ही कॅब आहे. सगळं सामान आम्ही टाकलं आहे, त्यांनी फुल पॅक केलं आहे, बांधलं आहे सामान. आणि आता आम्हाला कसोलवरून चंदीगडला ड्रॉप करणार आहेत. यांची गाडी आहे 6 सीटर, 7 सीटर बोलू शकता. आम्ही आरामात जाऊ शकतो 6 जण बसून. पुढे एक मध्ये 3, मागे 2 जण. ये है शेरा जी. आपका कांटेक्ट नंबर मुझे दीजिए, मैं ब्लॉग में अपने डाल दूँगा. थैंक यू सो मच, अच्छे से लाने के लिए थैंक यू सो मच. ऑन टाइम. मज़ा आ गया राइड में. थँक्यू सो मच. ओके जी, बाय बाय. सो आपण पोचलो आहेत चंदीगडला. वाजले सकाळचे 6:30. आपण पोचलो आहे चंदीगड स्टेशनला सकाळी 6:30 पावणे 7 वाजताच. आणि आपली ट्रेन आहे 12 वाजता, जी अमृतसरवरून 7:30ला निघणार आहे. 12, 12:15 वाजता चंदीगडला येणार आहे, आणि मग आपण तिथे मुंबईला जाऊ. पण एवढं लवकर येऊन तुम्ही थांबणार कुठे? तर जेव्हा तुम्ही स्टेशनला येता कोणत्या चंदीगड किंवा असू दे किंवा कुठलाही असू दे, तर तुमच्या तिकीटप्रमाणे
तुम्हाला वेटिंग रूम असतात, म्हणजे फर्स्ट क्लास वेटिंग रूम, सेकंड क्लास वेटिंग रूम. तर आपली तिकीट आहे 3 टायर AC, जी फर्स्ट क्लासमध्ये येते AC रूम. तर ते इथे आम्ही आलो आहे. हा रूम आहे, AC रूम आहे. बसायला चांगलं मिळालं आहे आणि फ्रेश आहे, क्लीन आहे. इथे वॉशरूम पण आहे, तुम्ही इथे थोडा वेळ स्पेंड करू शकता टाईम. तर हे असं आहे वेटिंग रूम. तर मित्रांनो, ही जी लेह लडाखची पूर्ण जर्नी आहे आपली, इथून श्रीनगरपासून मनालीपर्यंत आणि कसल पण त्याच्या पुढे यायचं राहिलं कसल. तर ही जर्नी आपली कंप्लीट झाली आहे. भारी वाटतंय की लडाखची ट्रिप आमची कंप्लीट झाली आहे, आणि ती पण आमच्या खास माणसांसोबत, मित्रांसोबत. आपण जो बजेट ट्रॅव्हलिंग ही जी केली आहे, तो जो पूर्ण खर्च आहे तो ह्या स्क्रीनवर आहे, तुम्हाला दिसतोय तो. तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आणि ही आमची पूर्ण जर्नी आणि हा बजेट प्लॅन कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स, आणि शेअर करा आपल्या लेह लडाखच्या व्हिडिओसुद्धा. बालीच्या झाल्यात, लेह लडाखच्या पण करा, आणि बघूया अजून आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येते. एक्सप्लोअर करत राहू आपण, आणि ब्लॉग पण मी बनवत राहील त्यासाठी. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कुठेतरी नवीन ठिकाणी.